त्यामुळे चांगला विचार करून अजितदादा तिकडे गेलेत की मोदींचं कार्य चांगले, मोदींचं काम चांगले आणि त्याच्याबरोबर आपणही जायला पाहिजे तर महाराष्ट्राचा विकास होईल. कारण नुसता भारताचा विकास होऊन चालणार नाही. आपण ज्या राज्यात राहतो त्याचा खासदार कोण होणार हे ठरवण्यासाठी येत्या 13 मे रोजी पुणे लोकसभेचं मतदान पार पडतंय. आणि त्यापूर्वी मात्र पुणेकर नागरिकांच्या मनात कोण दडलंय, पुणेकर नागरिकांना ही निवडणूक कशी हवी आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आपण जर बघितलं तर काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे सकाळी मॉर्निंग वॉक, त्यांचा हास्य क्लब असेल किंवा योगा असेल हे करण्यासाठी पुण्यातील कर्वेनगर भागात या ठिकाणी सगळे दररोज नियमाने नित्यनियमाने येत असतात. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण. काकू, यावेळेसची निवडणूक कशी आहे, तुम्ही कसं बघताय? कारण की अनेक वेळा आपण जर बघितलं असेल तर खूप वादावाद झाल्या, एक वेगळं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं. तुमच्या दृष्टीने यंदाची निवडणूक कशी? यंदाची निवडणूक अतिशय म्हणजे मजेशीर वाटतीये, कारण त्रिवेणी संगम झालाय, 3 पक्ष एकत्र आलेत. पण हे सगळे कशासाठी? तर मोदींसाठी आलेले आहेत. मोदींसारखे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले, ते पुन्हा एकदा आपल्याला असावेत म्हणून भाजप पक्षाने जे काही सर्व पक्षांना एकत्र केलेलं आहे तर निश्चितच त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आहे. आमची इच्छा आहे की भाजपच पक्ष आला पाहिजे. आपण बघू शकतो की सगळे ज्येष्ठ नागरिक. काकू, किती वर्षांपासून मतदान करताय? 20. पण काय वाटतं यंदा कोण बर यावेळेस कोण निवडून येईल? भाजप. कशामुळे? असं काही ठराविक कारण? मोदींचं ऍडमिनिस्ट्रेशन. आपण बघू शकतो की ऍडमिनिस्ट्रेशनचं कौतुक करतायत. काय वाटतं काकू, कोण येईल? भाजप येईल, भाजप येईल, कमळ येईल. पण कशामुळे असं काय वाटतं? नाही, भाजपने काम चांगलं केलेलं आहे, त्यांनी चांगलं केलेलं आहे. मोदींनी चांगलं काम केले, त्यामुळे मोदी सरकारच निवडून यावं. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस सातत्याने टीका करत असते भाजप. ते पहिल्यापासूनच करते टीका काँग्रेस. बाकी काय नाही, भाजप यावं, मोदींनी यावं अशी आमची इच्छा आहे. पुण्यात आपल्याला पाहायला मिळालं तर धंगेकर विरुद्ध मोहोळ ही लढाई होतीये. तुम्ही स्वतः पुणेकर आहात, काय वाटतं, मोहोळ का धंगेकर? मोहोळ. दंगेकर तर काँग्रेसचेच आहेत ना, मोहोळ हे. मोहोळांनी काही काम केलं असं वाटतं का? केलं नाही, दंगेकरनीच केले काम. म्हणजे काका काय वाटतंय? युतीचंच कामगिरी दिसतीये चांगली, त्याच्यामुळे. कशामुळे पण असं का वाटतं? बऱ्याच ज्या सामान्य लोकांच्या गरजा ज्या आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, तळागाळापासून मोठ्या याच्यापर्यंत. काका, तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय BJPला कोणीतरी विरोध पाहिजेच, आणि विरोधाच्या शिवाय म्हणजे कुठलाही कार्यक्रम घेतला आपण तर त्याला विरोध असल्याच्या नंतर म्हणजे मग त्याचं बरोबर हे होतं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर होऊ शकतं. म्हणून विरोध हा पाहिजेच. म्हणजे विरोधाच्या याच्यामधलं म्हणजे मग BJP येवो किंवा आघाडी येवो, युती येवो किंवा आघाडी येवो, परंतु त्याला विरोध हा चांगला कडक विरोध पाहिजे. आणि विरोधाच्या शिवाय म्हणजे हे सरकार म्हणजे ते सरकार नीट चालतंय का नाही हे बघण्यासाठी विरोध आवश्यक आहे. म्हणजे विरोध व्हायलाच पाहिजे. पण मग विरोध जरी झाला तरी 2च पर्याय 3 पर्याय आपल्याकडे आहेत, पण त्या पर्यायामधला कुठला? नाही. आता कसं होतं, BJPच्या म्हणल्यानंतर मोदीच्या नंतर कोण असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून इकडे सुद्धा आघाडीकडे सुद्धा बघायला पाहिजे आणि आघाडीच्या सुद्धा बाजूने तुम्हाला हे करायला पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकाने ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं, तुम्ही म्हणताना असं दिसतंय की तुम्ही थोडेसे काँग्रेसी विचारचे आहेत का? नाही, असं काही नाही आहे. काँग्रेसचा विचार नाही आहे. विचार माझं म्हणजे आता माझं 78 वर्ष वय आहे. जवळजवळ मी आता 18 वर्षापासून मतदान करत आहे. म्हणजे 18 ते आता 50 वर्ष झाली मला मतदान करून, 60 वर्ष जवळजवळ झाली. म्हणजे याच्यामध्ये जे काही राजकारण जे काही आहे हे राजकारणाच्या याच्यासाठी, आणि खरं म्हणजे आज आपल्याला प्रचार करायचा काहीही हक्क नाही आहे. म्हणजे मतदानाच्या याच्याप्रमाणे, कारण काल संध्याकाळी प्रचाराचं बंद झालेलं आहे. बारामतीचं झालंय बंद? नाही, बारामतीचं नाही, म्हणजे 7 तारखेला ज्यांचे मतदान आहे तर त्यांचं बंद झालं. त्याचं मतदान काकू 13ला आहे. ते म्हणतात की स्ट्रॉंग अपोनंट पाहिजे. मुरलीधर मोहोळ यांना धंगेकर स्ट्रॉंग अपोनंट असतील का? मला तरी वाटत नाही. मागच्या वेळेस त्यांना लॉटरी लागली, आता काही त्यांचं तेवढं कार्य पुणे शहरभर नाही आहे. मुरलीधर मोहोळांचं जे आहे, माजी महापौर होते आणि त्याबरोबर पक्षाचा आणि त्रिवेणी पक्षाचा जो पाठिंबा आहे त्यामुळे मोहोळांचं काम चांगलं आहे, सर्व पक्षीय धरून आहेत.
मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांना सर्व समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. सर्व समाजाकडनं पाठिंबा मिळेल मुरलीधर मोहोळांना असं वाटतं. काकू तुम्हाला काय वाटतं? मी पहिल्यांदाच भाजपला मतदान करणार आहे. बरं, तुम्ही जाहीर करताय? जाहीर करते, कारण आमची युती आहे. मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पुणे शहराची अध्यक्ष आहे आणि आता अजितदादा तिकडे असल्यामुळं चांगला विचार करून अजितदादा तिकडे गेलेत की मोदींचं कार्य चांगलं, मोदींचं काम चांगले आणि त्याच्याबरोबर आपणही जायला पाहिजे, तर महाराष्ट्राचा विकास होईल. कारण नुसता भारताचा विकास होऊन चालणार नाही, आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा विकास. दुसरीकडनं सातत्याने काँग्रेस असं म्हणते की भाजपाने महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली. मी स्वतः काँग्रेसचीच कार्यकर्ती आहे. काँग्रेस मी इतक्या वर्ष पाहिले, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे की आम्हाला कुठे चांगलं स्थान मिळणार आहे. आज राम मंदिर असेल, वेगळे रस्ते असतील, ज्या ज्या योजना महिलांसाठी केलेल्या आहेत ह्या मोदींनीच केल्यात. तिथं पहिल्या होत्या त्या कागदार होत्या, कारण मी त्यांचीच 25-30 वर्ष कार्यकर्ती आहे. हे मी सगळं पाहिलंय. पण आता अजितदादांनी तिकडे गेले, तिकडे प्रश्न घेतला म्हणून मी रोज कमळाचाच प्रचार करते. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा इतक्या वर्षातनं माझ्या कमळाला मतदान करणार आहे. मी पुण्यात राहते, पुणे शहरात मी सगळ्यांना उद्या जाऊन प्रचार करणार आहे की आपण कमळाला मतदान करायचं. क्या बात आहे. काकू काय सांगाल? काय विचार मुरलीधर मोहोळ का दंगेकर? का सांगायचं नाही? नाही, असं काही नाहीये. काय वाटतं? काय वाटतं दंगेकर. काकू तुम्हाला काय? मला मुरलीधर मोहोळ आणि भाजपच निवडून यावं असं वाटतं, कारण त्यांनी जे केलेलं कार्य आहे किंवा जो देशाचा विकास आहे आणि जो देशाचा विचार करतो ना, तो प्रत्येक सुशिक्षित भाजपलाच मत देईल. देशाचा विचार केला जातोय? भाजपच हो केलाच जातो. मोदीने खूप केलेलं आहे काम आणि बीजेपीचं सरकार येणार म्हणून. किती वर्षांपासून निवडणूक तुम्ही मतदान करताय? जवळजवळ 50 वर्ष. काय फरक वाटतो येत्या गेल्या अनेक वर्ष? 10 वर्षात मोदींनी खूपच केलं, खूप केलं. म्हणजे जे यांनी संरक्षणासाठी तर कधी लक्षच दिलेलं नव्हतं, त्याच्यावर मोदींनी खूप छान काम केलं. त्यामुळे भाजपच. काय वाटतं काकू, दंगेकर का मोहोळ? नाही, मोहोळ. बरं, कशामुळे? काय इथं आले तुमच्या भागात, कधी तुम्हाला विचारपूस केली का? केले नाही असं आत्ता तरी सध्या आम्ही पहिल्यापासून सांगू का, आम्ही भाजपलाच घालत आलो. आता सुद्धा भाजपलाच घालणार आहे. भाजप जिंदाबाद. काकू काय सांगाल? मोहोळ, मुरली मोहोळ. कारण काय आहे, त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बरंच काही केलेलं आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात ते आमच्यासाठी आणि छान कार्यक्रम करतात. परत शहराचा विकासही त्यांनी खूप केलेला आहे. विचार छान आहेत, व्यक्तिमत्व तडफदार आहे आणि तरुण आहेत. त्यामुळं त्यांच्याशिवाय पर्याय नाही, पुण्याला तरी नाही. आपण बघू शकतो की या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय बोलक्या आहेत. अनेक विषय त्यांनी खरं तर या ठिकाणी मांडले. 13 मे रोजी पुण्यातलं हे निवडणुकीचं सगळं रणसंग्राम जे आहे ते पार पडते. 4 जूनला या सगळ्यांच्या प्रतिक्रिया खऱ्या ठरतात का? दंगेकर मोहोळांना पराभूत करतात का? मोहोळांचीच मॅजिक पुण्यावर गाजून राहते? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.